दिनांक 24 मार्च वार रविवार आजच्या शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे। जे शेतकरी मित्र व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु शेवटपर्यंत व्हिडिओ न पाहिल्यामुळे त्यांना ज्या ती पीक विम्याबाबत व इतर कोणते सरकारने निर्णय घेतलेले आहेत ती माहिती पाहायला मिळत नाहीये। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल वरती टाका। सबस्क्राइब केलं की रोजची रोज ठळक बातम्या या चॅनल वरती पाहायला मिळतील। विकास संस्थांच्या आवारातील कोट्यावधींचे धान अवकाळी पावसाने भिजले, आदिवासी विकास महामंडळ बसणार कोट्यावधींचा फटका। महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने खरेदी करण्यात आलेले धान गोदामात न साठविता उघड्यावर जे आहे ती ताडपत्री झाकून ठेवण्यात आल्याने नुकत्याच आलेल्या अवकाळी पावसाने हे धान भिजल्याची माहिती मिळत आहे। तर त्यामुळे जे आहे ते आता सध्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं देखील त्यांनी सांगितलेले आहे। ऊसतोड मजुरांना यंदा परतीचे वेध, यंदा साखर कारखान्यांच्या गळीत हंगाम। ऊस दरामुळे उशिरा सुरू होऊन थोडासा लांबलेला आहे। एकंदरीत परिस्थिती पाहता कर्नाटक सीमा भागातील साखर कारखाने नुकतेच बंद झाले, तर कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने या महिना अखेरीस 7 एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बंद होतील व ऊस गळीत हंगाम अखेरच्या टप्प्यात आहे। कोल्हापूर जिल्ह्यात अशा प्रकारची स्थिती देखील पाहायला मिळत असल्याचं सांगण्यात येत आहे। राज्यामध्ये पाणी टंचाईचे संकट गडद। जर आपण नाशिक जिल्ह्याची परिस्थिती पाहायला गेलं तर नाशिक जिल्ह्याच्या धरण साठ्यात 2023च्या तुलनेत 15 कमी पाणी साठा जे आहे ते शिल्लक असल्याचं सांगण्यात येत आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो एकंदरीत पाणी टंचाईचे संकट गडद झाल्याचं आपल्याला दिसत आहे। 2023 साली जिल्ह्यातील धरणा जे आहे ते चांगल्या प्रकारचे पाणी पाहायला मिळत होते, परंतु आता यावेळी जे आहे ते धरण जे आहे ते आपल्याला एकदम जे आहे ते कमी पाण्यानं भरल्याचं दिसत आहे। राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, शेतकऱ्यांना कांदा अनुदान मिळणार। राज्य सरकारने दिली निधी वितरणास मान्यता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अधिवेशनात लेट खरीप हंगामातील लाल कांद्याची कृषी उत्पन्न बाजार समितीत, खासगी बाजार समितीत आणि थेट पणन व नाफेड विक्री करणाऱ्या कांदा उत्पादकांना प्रति क्विंटल 350 रुपये आणि जास्तीत जास्त 200 क्विंटल मर्यादेपर्यंत अनुदान देण्याची घोषणा केलेली आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर सध्या स्थितीला आता 2023च्या हिवाळी अधिवेशनामध्ये जे आहे ती 300,66,93,000 कोटींपैकी 30% रक्कम म्हणजे 90,49,01,400 रक्कम जे आहे ते वितरणास करण्यास मान्यता जी आहे ती विभागाने दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांच्या लॉगिनला लवकरच मदत जमा होणार। एकंदरीत पाहायला गेलं तर आता हातंगलेले आणि गडहिंग्लज या दोन्ही तालुक्यातील पावसाचे कमी प्रमाण झाल्याने सरकारने दुष्काळ जाहीर केलेला आहे। त्याच प्रकारची स्थिती आपल्याला महाराष्ट्रभरही पाहायला मिळत आहे। आता जर पाहायला गेलंच तर पावसाचे कमी प्रमाण झाल्याने सरकारने दुष्काळ जाहीर केला। यामुळे नुकसान झालेल्या खरीप पिकांचे पंचनामे करून तहसील कार्यालयातर्फे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी जिल्हाधिकाऱ्यांच्या लॉगिनला ऑनलाईन अपलोड करण्यात आली। यास जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच बाधितांच्या बँक खात्यात मदत जमा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे। जर आता शेतकरी मित्रांनो पाहिलं तर इतर राज्यामध्ये मराठवाडा, विदर्भ किंवा पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार आहे, किती रुपयांची मिळणार आहे ते जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत नक्की पहा। राज्यामध्ये पाणी टंचाईचे भीषण संकट, दुष्काळ जाहीर मात्र अंमलबजावणीची प्रतीक्षा। वस्त्यांना टँकरने पाणी पुरवठा, चारा छावण्या डेपो सुरू करण्याची मागणी। सध्या जर पाहायला गेलं तर एकंदरीत दुष्काळाची स्थिती आपल्याला जी आहे ती एकदम गडद पाहायला मिळत आहे। त्यातली त्यात पूर्व भागातील महाराष्ट्राच्या जे आहे ती मार्च महिन्याचा उन्हाळ्याचा तडाखा वाढल्याने वाडी वस्त्यावर चारा व पाणी टंचाई जी आहे ती भेडसावत आहे। शेतकऱ्यांकडे असणारा जनावरांचा चारा संपत असल्याने बागायती भागातून महागडा चारा विकत घेण्याची वेळ शेतकरी वर्गावर आलेली आहे। तसेच पाहायला गेलं तर शासनाने जे आहे ती सिन्नर तालुका दुष्काळी घोषित केलेला आहे, मात्र आतापर्यंत ग्रामीण भागात दुष्काळी अनुदान अथवा उपयोजना लागू झालेल्या नाहीत असं जे आहे ते लोकांचे म्हणणे देखील पाहायला मिळत आहे। त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर वस्त्यांना टँकरने आता पाणी पुरवठा सुरू आहे। जनावरांना जे आहे ते चारा कमी पडत असल्याचं शेतकऱ्यांनी जी आहे ती माहिती दिलेली आहे। मदत जाहीर होऊन 2 महिने उलटले, वाटपास गती येईना।
नोव्हेंबरमधील अवकाळी 167 पैकी 6 कोटी शेतकऱ्यांच्या आले खात्यावर. सध्या एकंदरीत परिस्थिती पाहायला गेलं तर जिल्ह्यात नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या अवेळी अवकाळी पावसाचा फटका पिकांना बसलेला आहे. शेतकऱ्यांचे त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शासनाने यासाठी 167.86 कोटींची भरपाई जाहीर केलेली आहे. तसेच मात्र यापैकी केवळ 6.33 कोटी रुपयेच प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर पडले असल्याची माहिती मिळत आहे. तर हिंगोली जिल्ह्यात यंदा पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना सततचा पावसाची ओढ, पिकांवर पडलेली रोगराई, काढणीच्या काळात पुन्हा झालेला पाऊस या सर्व प्रकरणामुळे मोठ्या जे आहे ते नुकसान सोसावे लागलेले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना सरकार मदत किंवा देतं याच्याच प्रतीक्षेमध्ये आता शेतकरी पाहायला मिळत आहेत. आत्ताची सर्वात मोठी बातमी, यंदा मार्च एंड पूर्वीच 93% महसूल जमा झाला तिजोरीत. जर पाहायला गेलं तर जमीन व गौण खनिज उत्पादनातून मिळवणाऱ्या महसुलीची 93% वसुली मार्च एंड पूर्वीच करण्यात आलेली आहे. जिल्हा प्रशासनाला यश आलेले आहे. त्यातली त्यात आता 37 कोटींचे जे आहे ते उद्दिष्ट असताना 34.44 कोटी वसूल झालेले आहेत. तर आता जे आहे ते उपविभागाला 3.50 कोटींची जमीन महसुलाची उद्दिष्ट होते. यात हिंगोली 2.70 पैकी 1.36 कोटी वसूल केलेले आहे. तर सेनगावला 80 लाखांपैकी 33.4 लाख वसूल केल्याची माहिती मिळत आहे. अवकाळी पावसाचा तडाखा, 9,152 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका, 272 गावातील 21 कोटींच्या पीक नुकसानीचा अहवाल शासनाकडे. जर पाहायला गेलं तर मागील काही दिवसापूर्वी अवकाळी पावसाने जे आहे ती शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं देखील पाहायला मिळालेलं आहे. त्यातली त्यात आता रब्बी हंगामातील पिके ऐन सोंगणीला आली असतानाच गत महिन्यात जे आहे ते फेब्रुवारी रोजी तर आपल्याला नुकसान झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे व मार्चमध्ये अवकाळी पावसाने मोठे नुकसान शेतकऱ्यांचे झालेले आहे. आता पाहायला गेलं तर एकंदरीत शेतकऱ्यांचा अवकाळी पावसाने जे आहे ते शेतकऱ्यांवर आता एक अशा प्रकारची वेळ आलेली आहे की शेतकऱ्यांना काहीशी मदतीची गरज आहे. तर नुकसानीचा अंतिम अहवाल शुक्रवारी शासनाकडे पाठवण्यात आलेला असून त्यानुसार जिल्ह्यात 272 गावांना अवकाळीचा तडाखा बसलेला आहे. अंतिम सर्वेक्षण अहवालानुसार जिल्ह्यातील 9,152 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. त्यातली त्यात आता राज्यभरात काही ठिकाणी नुकसान झालेले आहे तर काही ठिकाणी दुष्काळामुळे जे आहे ते शेतकऱ्यांना आता पैशाची गरज आहे, म्हणजेच मदतीची गरज आहे. तर सरकार केव्हा मदत करणार, अशा प्रकारची जे आहे ते प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये उपस्थित होत आहेत. सोयाबीनला उदगीर या ठिकाणी मिळत आहे 3,481 क्विंटलची आवक, तर कमाल दर 4,450चा दर, तर सर्वसाधारण दर 4,435, तर किमान दर 4,420. तसेच अकोला या ठिकाणी पाहायला गेलं तर अकोला या ठिकाणी 3,301 क्विंटलची आवक आलेली होती, तर किमान दर 4,080, तर कमाल दर 4,375. तसेच शेतकरी मित्रांनो सर्वसाधारण दर पाहायला गेलं तर 4,350 रुपयांचा पाहायला मिळालेला आहे. अमरावती या ठिकाणी 2,346 क्विंटलची आवक आलेली होती, कमाल दर 4,367, तर सर्वसाधारण दर 4,308 रुपयांचा मिळाल्याचा आपल्याला दिसत आहे. तर या ठिकाणी किमान दर 4,250 रुपयांचा मिळालेला आहे. राज्यात अवकाळी पावसाची पुन्हा एकदा चर्चा. राज्यात सध्या उन्हाचा चटका जे आहे ती कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातली त्यात आता काय अभ्यासक जे आहेत ते आता पाऊस येईल असं सांगत आहेत. आता पाहायला गेलं तर माणिकराव खोळे यांनी स्पष्ट केलेलं आहे की मागील 4 दिवसात म्हणजे दिनांक 16 ते 20 मार्च दरम्यान विदर्भातील अवकाळी पावसाचे उदाहरण बघता प्रत्यक्षात झालेले पर्जन्य आणि गारपीट ही वातावरणातील अपेक्षेप्रमाणे मर्यादित क्षेत्रात व खूपच कमी तीव्रतेची व अंदाजित पूर्वमानाला साजेशीच होते. तर एकंदरीत परिस्थिती पाहता आता राज्यामध्ये जर पाहायला गेलं तर तुरळक ठिकाणी आपल्याला मार्चच्या एंडिंगला पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते. त्यातली त्यात जे आहे ते खूप तुरळक ठिकाणी झालाच तर पाऊस होईल असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. त्यातली त्यात जोर जर पाहायला गेला तर विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी काहीसा पावसाचा जोर पाहायला मिळू शकतो असे त्यांचे म्हणणे आहे. तर एक छोटीशी फायनान्शियल शेअर मार्केट, स्टॉक मार्केट बाबत एक अपडेट आहे. आता रिलायन्स बाबत एक आपल्याला जे आहे ती मोठी अपडेट शेतकरी मित्रांनो पाहायला मिळत आहे. एकंदरीत पाहायला गेलंच तर रिलायन्स पॉवर मध्ये तेजीचा कल आपल्याला पाहायला मिळत आहे व शेतकरी मित्रांनो अशा